हे आम्हाला सगळ्यासाठी उपस्थित आपल्याला मिळत असते, त्यामुळे त्यांचे या ठिकाणी धन्यवाद सांगून जाते. कारण की कमी पैशामध्ये एवढी व्यवस्था करणे कुठे आपल्या अमरावती शहरात मिळत नाही. तर या ठिकाणी आपली मागील सभा या ठिकाणी संपन्न झाली होती. त्या सभेत माननीय सदस्यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्रजी बोरीकर साहेब यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष श्री नरेशजी झंजाड जे याच्या आधी जे सदस्य होते त्यांनी प्रमुख अतिथी स्थान स्वीकारले होतं. तसेच मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय दवंडे, संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार श्री सीतारामजी दामणे साहेब, प्रसिद्धी प्रमुख नथुजी तिरकेस आणि सहसचिव म्हणून त्यावेळेस आपले मुघल साहेब सतीश मुघल साहेब हे होते. हे सर्व मंचावर मागच्या सभेला उपस्थित होते. सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी श्री गणेश पूजन व माता चोंडेश्वरी देवीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून वार्षिक सभेस सुरुवात केली. त्यानंतर मंचावर स्थानापन्न झालेल्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या सभेमध्ये आपले महत्त्वाचे 4 ठराव घेण्यात आलेले. त्यापैकी पहिला ठराव जो असतो आपण मागील त्याच्या आधी जी सभा झालेली असते त्या सभेला आपल्याला मान्यता द्यावी आणि त्या सभेचे सर्व इतिवृत्त आपण वाचून दाखवलं जातं त्यामध्ये आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली आणि त्या सभेला आपण तो ठराव मंजूर केला होता. असा पहिला आपला ठराव मान्य झालेला होता. त्यानंतर दुसरा ठराव आहे सन 2023-24 या वर्षाचा सन 2023-24 या वर्षाचा संस्थेचा जमा खर्चाचा अहवाल मांडणे व त्यास मंजुरात देणे. कुठलाही खर्च जेव्हा आपण वर्षभर करतो झालेला खर्च त्याला आपल्या सर्वांच्या सभासदांची मान्यता हवी असते, म्हणून तो सर्व जमा खर्च आपण या सभेत वर्षाचा पूर्ण वाचून दाखवत असतो. यावर्षी सुद्धा आपण मागच्या झालेला तो खर्च वाचून दाखवणार आहे. तर या सभेत दिनांक 1/4/23 ते दिनांक 31/3/24 या आर्थिक वर्षात संस्थेकडे जमा झालेल्या तसेच खर्च झालेल्या रकमेबाबत अहवाल कोषाध्यक्ष बाहेरगावी असल्यामुळे हा अहवाल श्री सीतारामजी दामणे सर यांनी सभेसमोर वाचून दाखवला होता आणि त्यासाठी सर्वांनी त्या खर्चाला या सभेत मागील सभेत त्याला मान्यता दिली आणि तो आपण मान्य झाला असं त्यावेळेस जाहीर केलं होतं. त्यानंतर तिसरा क्रमांकाचा ठराव असा घेतला होता आपण या सभेत. तुम्हाला मी आधीच सांगितलं की